अप्रतिम गोलंदाजी केली आहे. भिवंडी असेल, रायगड असेल किंवा नवी मुंबई टेनिस क्रिकेट खेळत असताना लाजबाब गोलंदाजी. तर लेट्स प्लेचा इशारा अंपायर कडून होतोय आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी तुषार बर्गे सज्ज झालाय. पहिलाच बॉल इनटू द ब्लॉक होल. खुलब टप्प्याचा चेंडू आहे. अप्रतिम डिलिव्हरी, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते पहिल्या षटकामध्ये. चांगली सुरुवात. पहिला बॉल डॉट. 4 षटकांची लढत आहे. पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे आणि ओमी केणी मात्र स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. गोलंदाज तयार होतोय. रनवे मध्ये अडथळा येतोय. चांगला खेळ पाहायला मिळाला दोन्ही टीम कडून. चांगला परफॉर्मन्स राहिलाय खास करून प्रमोद 11 घनसोली टीम कडून. ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे, 40-45 धावा देखील डिफेंड केल्या गेल्या या मैदानामध्ये. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक लगवला जातोय. आपण पाहू शकाल धावचीची संधी आहे आणि काय घडलंय. फलंदाज मात्र सुदैव म्हणावं लागेल. एक रिस्की सिंगल घेतली जाते. जितेन केणी मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. 2 धावा मिळतील. 2 धावाने आपलं खातं उघडतोय ओमी केणी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 2 या आकड्यावर. 2 धावा दाखल करावे लागलेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण पाहू शकाल तुषार बर्गे चांगली गोलंदाजी करतोय. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर 2 धावा आल्यात. अगदी रिस्की धाव होती. धावचीची संधी होती. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. वन बाउंड सीमा रेषे पलीकडे ओमी केणीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. यावेळी स्टॉपेज संधी आहे. फटका फसलाय आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. रिले कॅच. हो माय गॉड. मोठी विकेट. इथे एक चांगलं बॅकअप आणि आपण पाहू शकाल खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज होतोय बाद. इट्स बिग ब्लो. फलंदाज ओमी केणी बॅक टू डग आउट. बर्गेने पहिल्या 4 बॉल मध्ये अप्रतिम गोलंदाजी. घनसोली टीमच्या डगआउट मध्ये श्वास रोखले गेले होते ज्यावेळेस तुषार बर्गेच्या हातून चेंडू बाउन्स झाला होता. हा झेल सुटलाय असं वाटलं होतं पण खूप चांगलं बॅकअप पाहायला मिळालं कुणाल नाईक याच्या माध्यमातून. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. फ्लाय स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक केपी पाहायला मिळतोय. पहिली धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला होता आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्यात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 8 धावा दाखल करावे लागलेत. आदर्श नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. पहिल्या बॉलवर 2 धावा अर्जित केल्या गेल्या. टीमची धावसंख्या 8. यावेळी स्विंग इन मिस. लाजबाब षटक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8 धावा. साईनाथ दिवा बॅटिंग करत असताना
थँक्यू व्हेरी मच. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय लेजेंड क्रिकेटर विजय रघुनाथ भोईर, वय वर्ष 57. तरी देखील त्या तरबेजाने गोलंदाजी करत असताना पण मागच्या काही मॅचेस मध्ये कुठेतरी खर्चिक ठरला होता विजय भोईर. या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. पहिलं षटक अप्रतिम. दुसऱ्या षटकाला सुरुवात. स्टेप आउट करून फटका सजवला जातोय. चेंडू जातोय वाईड लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण स्वप्नील शिंदेचं पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना यावेळेस पडल्यानंतर चेंडू कुठेतरी सबमरीन राहिलाय. डॉट बॉलची सांगता होते. आदर्श कुठेतरी संघर्ष करतोय. आदर्शला मात्र चकवून घेणारा चेंडू आहे. बघा गोलंदाज 40+ आहे. गोलंदाज जर पाहिला तर 57 वर्षाचा आहे. वय हा फक्त आकडा असतो. हा खेळ वयावर नाही तर टॅलेंटवर खेळला जातो. यावेळेस फुलरलेनचा चेंडू आहे. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक कुंदन पारकर नवी मुंबईचा चीता इथे तैनात आहे आणि त्याच्या हातून झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. फलंदाज बाद होते. आदर्श बॅक टू पवेलियन. दुसरा धक्का लागतोय. सायनाथ दिवा टीमला फलंदाज होते. बाद फलंदाज. देशकडे देखील खूप चांगली कला आहे. सकाळचं सत्र भक्तिमय संगीत, त्यानंतर कोळी गत्याचा तडका. दुपारचं सत्र जसं सुरू झालं तसंच बॉलिवूड संगीत आणि संध्याकाळी जशी होते ना तसं मात्र 80s आणि 90sचे क्लासिकल गीत. ह्याचा मिलाफ म्हणजेच आदेश म्हात्रे प्रख्यात डीजे म्हणून आज संपूर्ण इव्हेंट्समध्ये आपली छाप सोडतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी येतोय. किशोर पाटील येतोय. केपी फलंदाजीसाठी आहे. यावेळेस फटका जर पाहिला तर ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि चुकीच्या एंडवर थ्रो केलाय. स्वप्नील शिंदे क्षेत्ररक्षण करत असताना मात्र कॉलवर नजर असणं गरजेचं आहे. त्यामुळेच एक मॅच्युरिटी दाखवणं गरजेचं असतं. जिकडे 1 धाव होती तिकडे 2 धावा कन्वर्ट केले गेले. जितेन गेडीचं कौतुक करावं लागेल. बघा जिकडे धाव घेण्याचा प्रयत्न असेल, जिथे धाव असेल तिकडे मात्र एक सुरटी धाव घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना विजय भोईर पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस देखील भन्नाट वेग धारण केलंय. शराचा वेध घेतलाय. सुरेख लाईन, सुरेख लेन. काय गोलंदाजी विजय भोईर. आठवते साईबाबा चषक, ज्या बेलापूरच्या स्पर्धेमध्ये 4 बॉलमध्ये 4 विकेट्स प्राप्त केलीत. मिडन ओव्हर हाताळली गेली या गोलंदाजाने. अनेक स्पर्धेमध्ये आपली छाप सोडणारा हा लेजेंड खेळाडू आहे. वयाची 57 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील तितक्याच तरबेजाने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा इंटू द ब्लॉक होल आपण पाहू शकाल. लाजबाब षटक म्हणावं लागेल. षटक क्रमांक संपला गेलाय. दुसरं 2 षटकाचा खेळ संपला गेलाय. पहिल्या षटकामध्ये जर धावा पाहिल्या 8 आणि या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 4 धावा. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा 2 गडी बाद. सायनाथ दिवा.
विजय भोईरच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर येतोय मिस्टर AKPL अमित भरत पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलाच बॉल इनसाइड आउट, फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आपण कुणाल नाईकला पाहू शकाल. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावांना टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. 14 धावा धावफलकार लागलेत. ओमी केणी परतल्यानंतर कुठेतरी टीम अडचणीत झाली. टीम संघर्ष करते, धावांची आवश्यकता असेल. साईनाथ दिवा टीमला खरगी घरच्या मैदानावर घणसोली प्रमोद स्मृती संघ खेळतोय, त्यामुळेच कमीत कमी 35-40 पर्यंत मजल मारावे लागेल. यावेळेस वेगवान चेंडू आहे, लाईन कुठेतरी मिस केली, ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिच केला जातोय. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 15 धावा धावफलकार लागलेत. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडू मध्ये कमीत कमी 30-32 धावा कराव्या लागतील साईनाथ दिवा टीमला. पण चांगली गोलंदाजी होतीये. खोलवा टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षण देखील खूप चांगल्या दर्जाचं होत आहे तुषार बर्गेचं. आज प्रमोद 11 घणसोली टीमचा खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे क्षेत्ररक्षणाचा. खास करून जर पाहिलं तर कुंदन पारकर असेल, तुषार बर्गे असेल, निखिल मडवीने देखील सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आशिष पाटील हा देखील एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. घणसोली प्रीमियर लीग मध्ये बेस्ट कॅच चा अवॉर्ड देखील मिळाला. यावेळेस ऑन साइडला पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहे शुभम मडवी. सिंगल मिळते. आशिष पाटील या टीमचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. विनीत मडवी असेल, कुंदन पारकर असेल, आशिष पाटील असेल, स्वप्नील शिंदे, कुणाल नाईक, हे 5 जे क्षेत्ररक्षक आहेत ते दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत या टीमकडे. फुलरलेनचा चेंडू, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण झाली. पण 2 धावा वाचवण्यामध्ये विनीत मडवी हा यशस्वी झालाय. मगाशीच या खेळाडूचा देखील मी उल्लेख केला होता. ज्यावेळेस 2 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना मात्र काय षटकार लगवला आणि मॅच मध्ये आपली छाप सोडली आहे या यंगस्टार खेळाडूने. वयवर्ष फक्त 18-19 वर्षाचा हा खेळाडू आहे, पण भरोसा दाखवलाय विशाल मडवी आणि टीमने आणि या भरोशावर खरा उतरलाय हा खेळाडू देखील. इम्प्रेसिव्ह कामगिरी. यावेळेस देखील मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहू शकाल केपीच्या माध्यमातून आपण डीप मध्ये कुंदन पारकरला देखील पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी होते. अमित पाटीलचं कौतुक करावं लागेल, पण जितेन खेडी आणि किशोर पाटील वर मोठी जबाबदारी असेल. साईनाथ दिवा टीमचे एक जुने जाणकार खेळाडू आहेत, त्यामुळेच या मॅच मध्ये चांगला परफॉर्म करावा लागेल. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे, सुरेख लाईन, सुरेख लेन. षटक क्रमांक संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 20 धावा धावफलकार लागलेत. अखेरचं षटक कुठला गोलंदाज वापरला जाईल आणि अखेरच्या षटकामध्ये काय टार्गेट सेट केलं जाईल त्यासाठी तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर जय म्हात्रे आपण मंचावर या. एक उद्योजक आहेत आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. जय म्हात्रे आपण देखील या. जे एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर जय म्हात्रे यांचं देखील सहर्ष स्वागत केलं जात आहे. अखेर षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर कुंदन पारकर येतोय. अनुभवी खेळाडू आहे कुंदन पारकर अगेन्स्ट किशोर पाटील. केपी वर्सेस केपी
पहिलाच बॉल यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यशांचा वेट फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज होतोय बाद. हरि ओम हरि, हरि ओम हरि. परतल्यानंतर प्रेमानंद केडी इंटर झालाय या मैदानाच्या आतमध्ये. सायना दिवा टीमचा एक जुना जाणकार खेळाडू आहे. सायना दिवा टीमला पुन्हा एकदा उभारी करण्यासाठी जितेन केडीचा देखील, प्रेमानंद केडीचा देखील तितकाच मोठा वाटा आहे. यावेळेस फटका पाहू शकाल, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण स्वप्नील शिंदेच्या माध्यमातून. बघा ज्या क्षेत्ररक्षणाची आवश्यकता आहे, ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होते ना, अप्रतिम दर्जेचं क्षेत्ररक्षण प्रमोद स्मृती घणसोली टीमचं पाहायला मिळतोय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. जितेनला मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. यावेळेस देखील स्विंग आणि मिस पाहू शकाल. काय चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल होता मात्र बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते. विशाल मडवी यशांच्या मागे या टीमचा बॅकबोन आहे. या टीमला मात्र उभारण्यामध्ये विशाल मडवीचं सिंहाचा वाटा आहे. गेली 10-15 वर्ष ज्या खेळाडूने आपल्या घणसोली 11 घणसोली टीमचं प्रतिनिधित्व केलंय. यावेळी देखील फुलरलेनचा चेंडू आहे, फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या खेळाडूने मात्र घणसोली 11 घणसोली टीमसाठी 25 वर्षापेक्षा जास्त काळ ज्याने आपलं योगदान दिले आणि त्याच्याच संकल्पनेतून या लेजेंड ट्रॉफीची एक सुरुवात देखील झाली. आज नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये एक मानाची स्पर्धा म्हणून गणली जाते आणि आज संपूर्ण श्रेय जाते विशाल मडवी आणि टीमला. कुंदन पारकरचं अप्रतिम षटक, स्लॉगवरचं षटक आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 या आकड्यावर. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. कुंदन पारकर काय गोलंदाजी करतोय. आज मोठी जबाबदारी आहे कुंदन पारकरवर. बॅटिंग असेल, क्षेत्ररक्षण असेल किंवा गोलंदाजी असेल, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी कुंदन पारकरवर आहे. यावेळेस फटका पाहू शकाल. लाजबाब स्ट्रोक आलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. मागच्या मॅच मध्ये देखील हे चित्र पाहायला मिळालं, ज्यावेळेस कुंदन पारकर षटक हाताळत होता. 4 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, पण अखेरच्या 2 बॉलवर 2 षटकार लगवले गेले होते आणि 13 धावा खर्च केल्या होत्या. या 5व्या बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. अखेरचं निर्वाणीचा चेंडू देखील आहे. कुंदन पारकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. प्रेमानंद केणीच्या बॅटमधून षटकार आलाय. लाजबाब फटका लगवला जातोय. यावेळेस देखील आपण फटका पाहू शकाल. एलिव्हेशनची कमतरता जाणवली. प्रेमानंदला परतावा लागेल आणि इथे 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 30 या आकड्यावर. 31 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. आता 24 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण आहे, इक्वेशन आहे. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. सायना दिवा टीम या 31 धावा डिफेंड करेल की प्रमोद स्मृती घणसोली टीम यजमान संघ घरच्या मैदानावर खेळत असताना या धावा कशा पद्धतीने चेस करेल. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय घणसोली 11 घणसोली आयोजित घणसोली लेजेंड ट्रॉफी 2023 चा थरार. इनिंग ब्रेक मध्ये पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत.
पुन्हा एकदा ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. घणसोली 11 घणसोली आयोजित लेजंड ट्रॉफी 2023 चा थरार अंतिम सामना आपल्या समोर रंगला जातोय. एकीकडे साईनाथ दिवा तर दुसरीकडे प्रमोद स्मृती घणसोली. 31 धावांचं टार्गेट आहे. या मैदानाचा विचार केला तर हे छोटं टार्गेट आहे, पण अनेक वेळा आपण जर या छोट्या टार्गेटमध्ये देखील हाय व्होल्टेज होताना देखील पाहायला मिळेल. चांगली मॅच, चांगला सामना आहे. निखिल मडवी आणि विशाल मडवी अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना चोवीस बॉल 31 धावा इक्वेशन आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. निखिल मडवी सध्या जर पाहिलं तर निखिल मडवीचा बोलबाला राहिलाय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, पण या स्पर्धेमध्ये लेजंड ट्रॉफीमध्ये हवा तसा परफॉर्मन्स करू शकला नाही. पण ही मॅच खूप इम्पॉर्टंट असेल. अलॉंग विथ विशाल मडवी कॅप्टन कूल आहे, या टीमचा बॅकबोन आहे. घणसोली 11 घणसोलीला उभं करण्यामध्ये विशाल मडवी याची विशेष भूमिका राहिली आहे. चांगला खेळ सातत्याने केलाय आणि क्रिकेटमध्ये प्रामाणिकता दाखवली विशाल मडवीने. एक टॅलेंटेड क्रिकेटर आहे. अगदी वयाच्या 15-16-17 वर्षानंतर मात्र या खेळाडूने आपल्या टीममध्ये परफॉर्मन्स सुरू केला. टीममध्ये आपली जागा निश्चित केली ॲज अ फिल्डर म्हणून आणि बघता बघता सलामीवीर म्हणून बळीराम मडवी यांच्या माध्यमातून पॉवर प्लेमध्ये बेहतरीन खेळ केला. चला मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी ओमी केणी येतोय. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळला गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, काय घडलंय? नको असताना देखील ही विकेट प्राप्त झाली आहे. कॉलिंग खराब आहे. मोठी विकेट निखिल सूर्यकांत मडवी पहिल्याच बॉलवर बाद होतोय. धावचीच्या स्वरूपात मोठा धक्का लागतोय प्रमोद स्मृती घणसोली टीमला. निखिल मडवी बॅक टू पवेलियन. व्हेरी मच. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. निखिल मडवी शून्यावर परतलाय. कुठलाही बॉल फेस न करता धावचीच्या स्वरूपात नॉन सेकंडवर बाद झालाय. कॉलिंग मध्ये कमतरता जाणवली होती. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण कुठेतरी थांबवण्यात आलं आणि अर्ध्या पिचवरून परत पोहोचणं थोडंसं कठीण जात आहे. यावेळेस कुलबा टप्प्याचा चेंडू कॅच होतो. ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस. कव्हर पॉइंट रिजन मध्ये झेल सोपा झेल मात्र सुटलाय. स्कोरबोर्ड जर पाहिला तर 31 धावांची आवश्यकता आहे आणि अशा बॉल टू रन्स ज्यावेळी सिच्युएशन असेल ना त्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. संध्याकाळचं सत्र आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय अमित पाटील. चांगली बॅटिंग मागच्या मॅच मध्ये केली होती अमित पाटीलने. या मॅच मध्ये देखील तेच करावं लागेल. वेगवान चेंडू इनसाइड आउट कव्हर रिजन मध्ये दर्जेदार स्ट्रोक लगवला जातोय. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं. 4 धावांना टीमची धावसंख्या 5च्या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना यावेळी देखील ऑन साइडला फटका चांगला आहे. प्रेमानंद केणी येईल. फेकी फार वेगाने केली जाते पण सिंगल कंप्लीट केली जाते. चांगली सुरुवात. पहिल्याच बॉलवर निखिल परतला. मी मगाशी उल्लेख केला होता की या स्पर्धेमध्ये हवी तशी बॅटिंग करता आले नाही पण या मॅच मध्ये कुठलाही बॉल फेस न करता तो मात्र शून्यावर परतला. एक गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना मात्र काय गॅप मध्ये शॉट आहे. लेजंड खेळाडू व्हेरी टॅलेंटेड मडवी विशाल तुकाराम मडवीच्या बॅट मधून आलाय. क्रॅकिंग चौकार.
स्पिन इथे फटका लगवला गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 21 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 19 बॉल 21 धावा. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर आहे. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटला मात्र टॉप एज लागली. फाईन मध्ये चेंडू जातोय तोपर्यंत मिळेल सिंगल. 11 धावा धावफलकावर लागलेत. एक गडी बाद 1 षटक संपला गेले. 11 धावा असा हा आकडा पाहायला मिळतोय. आता मात्र 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे तब्बल 20 धावा. 18 बॉल 20 धावा हे चित्र पाहायला मिळतोय. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. तोपर्यंत माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत. आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. खास करून विशाल मडवी आणि अमित पाटीलने 2 चौकार लगवले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर किशोर पाटील येतोय. अनुभवी खेळाडू आहे. 40+ चा खेळाडू आहे. चांगलं षटक हाताळावं लागेल आपल्या टीमसाठी. यावेळेस आपण पाहू शकाल खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. लाईन कुठेतरी मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून केला जातोय. आता इक्वेशन असेल 18 बॉल 19 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 19 धावा इक्वेशन आहे. या मॅच मध्ये चांगला खेळ आहे. सायनाथ दिवा वर्सेस प्रमोद स्मृती घणसोली हा संघ खेळत असताना काल आयांशी 11 धारावी टीम क्वालिफाय झाली. यावेळेस सिलिमिडॉन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि काय घडलंय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अमितला मात्र परतावा लागेल. विकेटची प्राप्ती होते. 2 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळाले. 12 या आकड्यावर. गोलंदाज जर पाहिले तर धावचीच्या स्वरूपात बाद झाले. व्हेरी फर्स्ट बॉलवर निखिल वडवी परतला आणि या मागच्या बॉलवर जर पाहिलं तर अमित पाटील देखील परतला. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 31 धावांचं टार्गेट आहे. अजूनही जर पाहिलं तर 19 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल 19 धावा असं इक्वेशन पाहायला मिळतोय. किशोर पाटील मोठी जबाबदारी असेल. नवीन फलंदाज कुंदन पारकर येतोय. विशाल मडवी स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतोय. यावेळी स्क्वेअर कट केला जातोय. फटका चांगला आहे. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. मधून येतोय विंटेज विशाल मडवी. गेली 25 वर्षापेक्षा अधिक काळ ज्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. आज देखील त्याच तरबेजाने, आज देखील त्याच जल्लोषाने, आज देखील त्याच आक्रोशाने बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी 100% प्रॉमिस करत असताना या प्रॉमिस डे साठी अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल. 16 बॉल 15 धावा इक्वेशन आहे. बॉल टर्न्स हे इक्वेशन पाहायला मिळते. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. टार्गेट आता मात्र जवळ पोहोचले. त्यासाठी कुठलाही विकेट प्राप्त होऊ नये यासाठी इथे डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. कुंदन पारकरला आपलं खातं उघडायचं आहे. चांगला खेळ करावा लागेल. यावेळी देखील अलॉंग द कार्पेट चेंडू येतो. धावचीची संधी आहे. काय घडलंय.
आणि आपण पाहू शकाल पुन्हा एकदा संधी आली आहे. तिसरा गडी गारद होतोय विशाल मडवी. आपण पाहू शकाल 3 गडी धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. स्वरूपात बाद झाले. तिन्ही गडी नॉन स्ट्राइक एंडवर बाद झालेत. विशाल मडवीला आता मात्र स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल कारण की 3 गडी बाद टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच अजूनही ऑन आहे सायना दिवा टीम साठी. यावेळेस फटका पाहू शकाल कॅच होते ड्रॉप. पुन्हा एकदा चूक करतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण आहे. 2 झेल आतापर्यंत सुटले गेलेत. ही कॅच नाही तर लेजेंड ट्रॉफीची या 3 ट्रॉफी पैकी 1 ट्रॉफी मिस झाली आहे. विशाल मडवीला जीवनदान मिळणं हे मात्र टीमसाठी घातक ठरेल. 19 धावा दाखल कर लागली. त्याचा 12 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 12 धावा. 13 चेंडू 12 धावा. जसा वेळ जातो तसा मात्र मैदानात अंधार पसरत असताना किशोर पाटील अखेरचा बॉल. यावेळेस काय गोलंदाजी सुरेख लाईन अँड लेंथने. षटक क्रमांक संपला गेले. आपण पाहू शकाल दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर. आता समीकरण असेल 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत तब्बल 12 धावांची आवश्यकता. साहिल स्वप्नील नाईक 2 झेल सुटले गेलेत. क्षेत्ररक्षकाकडून चुका झाल्यात. या चुकांमधून शिकावं लागेल. सायना दिवा देखील सहजासहजी हाण मारणारा संघ नाही. 12 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये स्वप्नील शिंदे मोठी जबाबदारी असेल. साहिल नाईक ह्या गोलंदाजाकडे एक चांगला अँगल आहे, चांगला रिदम आहे, त्यामुळेच हे षटक फार इम्पॉर्टंट असेल. लेफ्ट आर्म सीमर आहे. आपण पाहू शकाल इथे खराब यष्टीरक्षण. डॉट बॉल असताना मात्र बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. आपण पाहू शकाल 11 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. संध्याकाळचं सत्र आहे. पक्षी देखील आपल्या घरट्याच्या दिशेने जात असताना शांत वातावरण आहे. मैदानामध्ये अंधार पसरला आहे. 11 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. साहिल नाईक वर्सेस विशाल मडवी. यावेळी डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळला जात आहे. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळेल. 10 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर मुकाबला, सुपर डुपर स्पर्धा पाहायला मिळतोय. 10 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच मध्ये विकेट प्राप्त केली तर सायना दिवा कमबॅक करेल या मॅच मध्ये. त्यासाठी दोन्ही टीमचा संघर्ष सुरू आहे. यावेळी देखील आपण पाहू शकाल प्लेसमेंट केली जाते. सिंगल अर्जित केली जाते. एक वेगळा माइंडसेट घेऊन विशाल मडवी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 3 गडी धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. आता समीकरण असेल 9 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. एक चांगला हिट मॅच मध्ये कमबॅक करेल.
एक विकेट पुन्हा एकदा उभारी घेईल साईनाथ दिवा टीम साठी. दोन्ही टीम संघर्षाची लढाई लढत असताना यावेळेस पुन्हा एकदा फटका जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. 8 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर मुकाबला, सुपर डुपर सामना देखील आहे. असं वाटलं होतं की सहजासहजी हा सामना जिंकेल घणसोली टीम, पण साईनाथ दिवा टीमने जो काही प्रतिकार केलाय कौतुक करावा लागेल. यावेळेस आडव्या बॅटने फटका चांगला आहे. एलिव्हेशनची कमतरता आहे. चेंडू हवेत आहे आणि फलंदाज होतोय बाद. कहाणी में पुन्हा एकदा येतोय ट्विस्ट. समीकरण असेल 7 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस म्हणून 8 धावा कराव्या लागतील. साहिल नाईकचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना, या मॅच मध्ये कंबर कसावी लागेल घणसोली टीमला. 7 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर मुकाबला आहे. लेजंड ट्रॉफी आणि आजच्या दिवसातली अखेरची मॅच. लाजबाब सामना आहे. 3 गडी धावचीच्या स्वरूपात बाद झाले. आता स्वप्नील शिंदे बाद झाले. 4था गडी गारद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. विनीत मडवी. 7 बॉल मध्ये 8 धावा. 2 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता असताना षटकार लगवला गेला होता मागच्या मॅच मध्ये. आता साहिल येतोय. फुलरलेनचा चेंडू. व्हॉट अ शॉट. आउट ऑफ द पार्क. विनीत मडवी गोल्डन षटकार लगवलाय. ना डिफेन्स ना डुगू डुगू, ओनली सुपर डुपर हिट केलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे. मॅग्निफिसेंट शॉट मिस्टर विनीत भरत मडवी. व्हॉट अ बॅटिंग. लाजबाब फटकेबाजी. मागच्या मॅच मध्ये देखील घणसोली टीमला तारणहार ठरला होता विनीत मडवी. या मॅच मध्ये देखील घणसोली टीमला संकट मोचकच्या भूमिकेत बॅटिंग करतोय. बडा बॅटिंग. काय परफॉर्मन्स दाखवलाय या विनीत मडवीने. हा यंगस्टर खेळाडू येणाऱ्या कालावधीमध्ये घणसोलीचं नाव नक्कीच चटके पार नेईल. इतका क्लास, इतका दर्जा आहे या खेळाडूकडे. आता इक्वेशन आहे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे फक्त 2 धावा. क्रिकेट हा अनिश्चितताने भरलेला खेळ आहे. कधी काय होईल याचं सांगता येत नाही. त्यामुळेच गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय आदर्श. 6 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे. सुपर हिट काय लगवला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. विनीत मडवीच्या बॅट मधून मॅचचा निकाल लावला गेलाय. 6 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. विशाल मडवी संयमाचा खेळ खेळतोय. 2 धावा कशा पद्धतीने पूर्ण करीन. यावेळेस मात्र स्ट्रॉंग अपील केली आहे आणि अंपायरने बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होतोय. विशाल मडवी सारखी मोठी विकेट प्राप्त झाली आहे. विशाल मडवी बॅक टू पवेलियन. फलंदाज होते बाद. 5 बॉल मध्ये करायचे तब्बल 2 धावा. पाच बॉल मध्ये 2 धावा. काही साईनाथ दिवाने बॅटेल गेलाय. साईनाथ दिवाचं कौतुक करावं लागेल. अजूनही मॅच सोडली नाही. 5 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. विशालची इनिंग मात्र कुठेतरी घातक आणि या आपण पाहू शकाल मॅच मध्ये संयमाचा खेळ केला. चांगला खेळ करून मात्र कॅप्टन परतलाय. 5 बॉल मध्ये करायचे तब्बल 2 धावा. 5-2 असं इक्वेशन आहे. 5 चेंडू 2 धावा. सुरेख सामना आहे. नवीन फलंदाज कुणाल नाईक येतोय. कुणाल नाईक यंगस्टर खेळाडू आहे. खूप चांगला खेळ केलाय घणसोली अंतर्गत क्रिकेटमध्ये. कुणाल नाईकने या मॅच मध्ये देखील खूप चांगला खेळ करावा लागेल. 2 धावांची आवश्यकता आहे. आदर्शवर मोठी जबाबदारी असेल. 5 चेंडू 2 धावा. यावेळेस फ्लिक ऑफ द रेस. एक धाव कंप्लीट झाली. आता स्कोर झाला लेवल. स्कोर लेवल आता 4 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस म्हणूनच ही 1 धाव कंप्लीट करावी लागेल प्रमोद स्मृती घणसोली टीमला. आरांश 11 दारावे टीम.
4 बॉल आणि तब्बल 1 धावांची आवश्यकता. यावेळेस बॉलर बॅक ड्राय. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट. 3 बॉल 1 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 1 धावा, 1 धावा 3 चेंडू. काय मॅच आहे, सुपर डुपर मुकाबला आहे, लाजवाब सामना. 3 बॉल 1 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस विनिंग स्ट्रोक. प्रमोद स्मृती घणसोली टीम गोस टू ट्रँग्युलर सुपर 3 मध्ये प्रवेश केला. वेल प्लेड प्रमोद 11 घणसोली आणि हार्ड लक सायना दिवा टीम. चला उद्याच्या दिवशी थेट